गव्हर्नमेंट कॉलनी वांद्रे पूर्व इथे राहणाऱ्या आरती प्रशांत पाटील या वहिनींना भेटणार आहोत. खूप दिवसांनी खरं तर या परिसरात आलेले आहोत. त्या पाटील कुटुंब काय म्हणतं ऐकूया. नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, तशा नावांचा राव घेते पत्नी या नात्याने. द्या ओळख करून आता सगळ्यांनी. हे मिस्टर. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. ही आई. नमस्कार. ही ननन. नमस्कार. हे वडील. नमस्कार. हे काका. बरोबर. हे नमस्कार. काकी. ही माझी काकी. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. ती तिकडे वहिनी. नमस्कार. ही नमस्कार. बहीण आहे आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी इकडे राहणार नमस्कार. आहे. नमस्कार या सगळ्या. सगळ्या इथे राहणार आहे. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. मुलगा राहिला, मुलगा राहिला. हा माझा मुलगा. नमस्कार. नमस्कार. कुठे बालपण गेलं तुमचं? माझं घाटकोपर. घाटकोपरला कुठे? घाटकोपरला अमृतनगरला, आनंदनगरमध्ये आम्ही. बरोबर. आणि तुमचं? सांताक्रूज. सांताक्रूजला कुठे? हनुमान टिकडे तर जवळच आहे. आता आपण काय करता? आता मी महाराष्ट्र लोकसेवा गव्हर्नमेंट सर्वंट आहे, बर. शासकीय सेवक. त्याच्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी आहे मी. कुठे? कुपरेज मंत्रालयाच्या बाजूला आहे. बरोबर. 5वा 7वा आणि 8वा माळा आमचा आहे. बरोबर. मग विकतच घेतला का? विकत देत नाहीत. आपण काय करता? मी प्रायव्हेट मध्ये जॉबला आहे. शाळा कुठली? मी पुणे विद्याभवनला होते. तुम्ही? घाटकोपर. मी पोद्दार हायस्कूल. छान. कॉलेज कुठलं? कॉलेज चेतना कॉलेज. अरे वा. जवळ. तुमचं? झुंझुनवाला. झुंझुनवाला. छान. बरं आहे ना? चेहरा खुललाय त्यांचा आधीच. काय हो, कशामुळे खुललाय चेहरा? तुम्ही आलात ना. हा? किती वर्ष झाली लग्नाला? माझ्या 8 वर्ष झाले. मग कोणाच्या? त्यांच्या सांगणार होता. 8 वर्ष झाली लग्नाला. अरे वा. कुठे झालं लग्न? इथेच कार्डिनल हायस्कूलला. कुठे? इथेच म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज कार्डिनल हायस्कूल आहे. अच्छा, गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये लग्न केलं? हो, हो. वा, का बांद्रा आवडतं तुम्हाला? हॉल इथे अवेलेबल मिळाला मला. बरं. तेव्हापासून एकदम आनंदात तुम्ही, हो ना? आणि तुम्ही? मी पण आनंदातच आहे. म्हणजे मला कळलं नाही. आनंदात आहे म्हणजे काय दुःख नाही. सगळे आनंदी आनंद आहे. कुठे भेटले हो दोघे? घाटकोपर. काय तिथे काय ढोकळ्याचं काय एक्झिबिशन होतं? कशी भेट झाली? माझ्या बाजूला यांचे काका राहतात. तुमच्या बाजूला यांचे काका राहतात. मग ते तिथे यायचे. काकांकडे तुम्ही जायचे? बरं बरं. घाटकोपरला. म्हणजे काका आवडायचे का तुम्हाला? काका आवडायचे, नंतर ही समोर राहायची, मग हिच्यासाठी जायचो. पण हे काकांकडे यायचे ते तुम्ही बघायचा त्यांना? हो. मग ते मला बघायचे. कोण? तुम्ही बघायचे यांना? नाही, हीच जास्त बघायची. आता 8 वर्ष झाली. आता तरी खरं सांगा, कोण कोण बघायचं? हे बघायचे. हो. हा. ही पण बघायची. कोण बघायचं जास्त? हे यायचे ना, मग हे बघायसाठी मला यायचे. नाही, मी काकांकडे यायचो. तुम्ही ठरवा नक्की कशाला जायचं. पण तुम्हाला अंदाज आला होता यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे? हो. कशामुळे? विचारलं होतं मला त्यांनी. काय हो, कितवीत असताना विचारलं? कॉलेजला होती. कॉलेजला? मी कॉलेजला होते. तुम्ही? आणि तुम्ही तेव्हा जॉब? जॉबला. मग तुम्ही काय डायरेक्ट प्रपोज केलं त्यांना? नाही, मला कळलं हिला प्रपोज केला तरी हा बोलेल 100%. कशामुळे असं वाटलं तुम्हाला? मी गेलो की ही यायची ना. सतत असं खिडकीतून बघत राहायची. माझं लक्ष नसताना पण मी बघितलं, हा बघते. मला हा काय खरं काय? खरंच आहे, मी कधीच खोटं बोलत नाही. नाही, खरं आहे ना हो. कोण? नाव त्यांनी मला विचारलं होतं, ते स्वतः जायचे. काय विचारलं होतं? ते म्हणाले तू मला आवडते, माझ्यावर लग्न करायचं बाबा. आणि मग तुम्ही काय पहिल्यांदा प्रपोज केलं त्यांना? हा. कुठे? लालबाग.
लालबागला आम्ही गणपतीच्या वेळी ही भेटलेली मला कशी फिरायला काय अशीच भेटली तिला मी सांगितलं आपण गणपती बघायला जाऊ. काय हो माझे मामा राहतात तिथे. कुठे तुमचं बरं एकाकडे काका एकीकडे मामा सगळे वाटून घेतलेत वाटतं तुम्ही दोघांनी. मामा राहतो, मामाकडे गेलेले कुठे मामा राहतो? लालबागला. लालबागला कुठे? ती स्पोकी स्टेशनच्या तिथे. तिथे. मग तुम्ही मामाकडे गेले होते? हो, मग तेव्हा मला बोलले की तू लालबागला तर मी येतो गणपती बघायला जाऊया. अच्छा, पण ह्यांना कसं कळलं तुम्ही जाणार आहात ते मामाकडे? बोलणं होतं फोनवर. हिनेच सांगितलं मी मामाकडे चालले या. नाव असं नाही. पण मला सांगा, आता 8 वर्ष झाली आज, म्हणजे तुम्ही ते आत्ता प्रपोज करणार आहेत असं तुमचा चेहरा लाजतोय. हा, पण मग तेव्हा तुम्ही का हो म्हटलं त्यांना? तेवढं आठवत नाही. हो म्हणण्यामागचं कारण काय? आवडले मला, हा, जॉब पण व्यवस्थित होतं, सगळं व्यवस्थित. त्याच्यामुळे हो म्हटलं तुम्ही. आणि साधारणतः किती वर्ष घरच्यांना न सांगता तुम्ही भेटत होता? हिलाच माहिती. नाही नाही, आता बोला, तुम्ही बोला आता. माझ्या घरच्यांना तसं सांगितलं होतं, हिच्या घरच्यांना थोडं माहिती नव्हतं. नव्हतं माहिती. हा. साधारण किती दिवस? सांग ना. नाही तुम्ही सांगा ना. 5 वर्ष. 5 वर्ष घरच्यांना न सांगता तुम्ही भेटत होता. कुठली ठिकाणं साधारण भेटण्याची तुमची? बँडस्टँड, हा. दादर चौपाटी. 2. वहिनी आता नीट सरळ बसा. मुलगी दाखवायचा आज कार्यक्रम नाहीये. बोला. हा, काय हो? अजून कुठे भेटू? दादर चौपाटी, बँडस्टँड. अजून वहिनी कुठे भेटायचे? आमच्या इथे जायचं सर्वोदयला. कुठे? सर्वोदयला, घाटकोपर. सतत यायचे. हो. मग तेव्हा काकांकडे नाही जायचे? नाही नाही. नाही. मग तुम्हाला कसं कुठे बोलवायचे? सर्वोदयला. सर्वोदयला. ते हॉस्पिटल आहे ना. पण तिथे ना तिथे बोलवायचे. हे बोलवायचे कारण म्हटलं लोक बागेत भेटतात, तुम्ही हॉस्पिटल. इतकं कॉलेज वगैरे सगळं होतं. कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये मैत्रिणी असतात. यांचीच निवड का झाली? कारणं अशी भरपूर आहेत. 1-2 कारणं म्हणजे ही मला आवडायला लागली. सर्वांची अशी काळजी घेणारी वगैरे माझ्या तसं दिसण्यात यायला लागलं. तिकडे मी जायचो जेव्हा घाटकोपरला, सगळ्यांची खूप काळजी घेते, आई वगैरे जायचो सगळ्यांचीच. म्हणजे आणि घरात एक खूप कामं वगैरे करायची भरपूर. कामं करायची म्हणजे आता 8 वर्ष तुम्हाला कामाला लावलंय हा, का? हे तर बरोबर आहे. कामं करायची म्हणून आवडायची आणि आता इथं आल्यावर मीच लागलोय कामं करायला. किती मनापासून बोलतात ना. मला नेहमीच बोलतात. नेहमी मनापासून बोलतात. 8 वर्षात कशी साथ दिली? लग्नाच्या वेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती. प्रत्येक वेळी तर ती उभी राहिलेलीच आहे. काय सुख असो दुःख असो, आईचा आजार पण, तिथे मुलाचा आहे, हा मुलगा, म्हणजे सर्व आमच्याकडे तर तिथेच लक्ष असतं जास्त. आमचं काय एवढं नसतं. फक्त कामं अशी करायची असली की माझ्या मग बरोबर लक्ष असतं. इतर वेळी मग सकाळी लवकर उठून 5 वाजता लवकर उठून सर्वांचे डबे बनवायचे, शाळेत सोडायचं त्याला. माझी कामाची तयारी होत नाही लवकर. मग माझ्या मागे उठा 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 उठा, मग मी तयारी करणार. म्हणजे सर्व सकाळपासून संध्याकाळपर्यंत हिची कामं. त्या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य आहे? कोण रागवत नाही? त्या माझी चिठ्ठी वाचली नाही वाटतं. ते पुढच्या खेळात आरोप आहेत ना, याच्यात ह्यांनी काहीतरी लिहिलेलं दिसतंय. यांची चिठ्ठी आली की तुम्हाला सांगणार. पण आता पहिल्या खेळामध्ये मला बघायचंय वहिनी सगळ्या वस्तू मिळवणार का? या घरात आपण काही वस्तू लपवून ठेवल्यात. ती चांदीची अन्नपूर्णा वहिनींना मिळणार का? बघूया. वेळ 1 मिनिटाची आणि पहिला क्ल्यू, गोविंद आला रे आला. लवकर कर. चिखलत. चिलकट चिलकट चिखलात जायची वेळ आली होती. बाहेर चिखल आहे. पाणी गरम करण्याचे इलेक्ट्रिक. गिझर, हिटर हिटर. 30 सेकंद झाली. 10, 9, 8, 7. अभिनंदन. चला बसा बसा. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. ही तुळसही मिळाली चांदीची, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा मिळाली, अभिनंदन. आणि वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. थँक्यू. आरोप
पहिला मिस्टरांनीच केलेला असणार वाटतं. थांबा, खोटं बोललेत, तुमचा स्वभाव चांगला आहे, मान्य आहे तुम्हाला. माझा स्वभाव चांगलाच आहे. तुम्ही खूप बडबड करता, आज काय झालंय मग, गप्प काय. आणि सगळ्यात चांगला तुमचा म्हणजे हा आरोप आहे की तुम्हाला झोप खूप आहे. खरंय, हो. मान्य आहे तुम्हाला हे आरोप. झोप खूप आहे म्हणजे रात्रीची, दिवसभर तर मी घरीच नसते, सकाळी हो, बरोबर बरोबर. अजून कोणी काय आरोप केलाय बघतो. पटकन हायपर होता तुम्ही. नाही. नाही, मुलांचा अभ्यास घेताना तुम्हाला खूप वेळ का लागतो. नाही. नाही म्हणजे हे सगळे खोटं बोलतात. हो, तुम्ही खूप हट्टी आहात असा एक आरोप आहे. मान्य आहे तुम्हाला. मी तर हट्टी नाही एवढी नाहीये, तर- तुमचं काय म्हणणं आहे. नाही, अजिबात हट्टी नाही. नाही नाही. दोघांनी मिळून सगळ्यांना खोटं ठरवलं. जेवण करायचा मात्र तुम्हाला आळस असतो. हे चुकून आहे, माझ्या आईनेच लिहिलं असेल, बाकी कोण नाही लिहिलं. तुम्हाला मान्य आहे हा आरोप. जेवण तर ती करण्यासाठी अशी धावपळ करत असते जेवणासाठी. बरं, संध्याकाळचं जेवण सकाळीच करतात, हो. हो. हा आरोप मान्य आहे. हो. आणि तब्येतीची काळजी बिलकुल घेत नाही तुम्ही. अजिबात. शेवटची चिठ्ठी हा. बाप रे, खूप मोठं आहे. कधी तुमची एखादी चूक झाली तर तुम्ही मान्य करत नाही. मिस्टरांनी केलं असेल. हा आरोप मान्य आहे का तुम्हाला. मान्य आहे. कोणी केलाय ते नंतर मी सांगतो. सांगते ना, मिस्टरांनी केलं. आणि सगळ्यात मोठा गोड आरोप आहे की मिस्टर झोपले की त्यांचा मोबाईल चेक करतात तुम्ही. त्यांनीच केलं, त्यांनीच केलं हा सुद्धा आरोप. पण खरं आहे का हे. कधीतरी का मोबाईल चेक करता हो? असंच. नाही, कारण काय. असं काय नाही. नाही नाही, मग कशाला करणार असं काही नाही तर. मी सांगतो. सांगा सांगा. अजून हँडसम दिसतोय. अजून एक आरोप आहे की ते जेव्हा जेव्हा झोपतात तेव्हा तुम्ही त्यांना उठवून बसवता, त्यांना शांतपणे झोपूच देत. ते नेहमीच झोपतात, मग काय करायचं. काय हो, असं का करता तुम्ही. गॉड गिफ्ट आहे झोपेचं. लोकांना गोळ्या कोण झोपेत नाही, मला झोपलं शांत समाधानी असल्याचं हे लक्षण आहे. बरं, मला सांगा की मग आता एवढे आरोप झाले तर उद्यापासून बदल कुठला करणार. आणि मी आहे तशीच बरोबर आहे. काय बदलणार नाही. ते झोपेचं तरी उठवायचं मला. तो पण नाही बरोबर. तो पण नाही बदलणार. मोबाईल चेक करणार. हो, काय तुम्हाला कसली भीती वाटते. कसली भीती वगैरे नाही, असंच काहीतरी टाइमपासचा मोबाईल दिसला, घेतला असं. हो, हो. पण का म्हणजे तरी तुम्हाला टेन्शन असेल ना काही. नाही, असं काय नाही नाही. मग कशाला उगाच काय असं. तपासता तुम्ही त्याच्यात. काय नाही, मी असंच बघत असते काय टाइमपास. काय काय टाइमपास. काय नाही, फोटो वगैरे बघत असते, कधीतरी कोणाकोणाचे फोन आले बाकी. कोणाकोणाचे तपासतात ते इम्पॉर्टंट आहे. बरं बरं बरं. वहिनी, स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार. मोबाईल चेक बंद करणार. करावं. बंद करणार. उद्यापासून मोबाईल चेक करणार नाही. आता तुम्ही सुद्धा बाहेर आल्यावर सगळ्या गोष्टी ज्या डिलीट करताना. कळलं वहिनी, तुम्ही मोबाईल चेक करता म्हणून हे येण्यापूर्वी बऱ्याच गोष्टी डिलीट करतात. काय गोड हसले. मलाच आता ह्यांचा मोबाईल चेक करा असं वाटायला लागलाय. बरं बरं, आता काही चित्र काढायची आहेत आणि चित्र काढल्यानंतर तुम्ही घरातले ओळखणार का मला बघायचंय. काढा, बोलू नका. अभिनंदन, चांगली काढली. त्यांची पेटली पटकन. आता कोण तुम्ही या मिस्टर. आता हसणं जातं की नाही बघत. काढा, बोलायचं नाही. सांगा हो काय काढलंय. ओळखा. तवा, चपाती. अजून नाही. हेल्मेट. अजून नाहीये बोलू. नाही. तुम्ही सांगा वहिनी काय काढलंय. मलाच कळत नाही नक्की काय काढले ते. अरे 8 वर्ष एवढं संसार, त्याच्या आधी 5 वर्ष सगळे बँडस्टँड बिनस्टँड फिरून आलात. हा, थांबा आता ते सांगतील, वेळ संपली. सांगा हो. मसूर. तुम्ही या. हो, मसूर एवढे बारीक बारीक काढले. बरं. एकच मसूर दाखवला. नाहीतर काय, किती आवडती वस्तू आहे ती. हो की नाही? मसूर खूप आवडते. म्हणून तुम्ही इकडे या आता. शांतपणे काढा, मग येईल बघा.
सांगा. वेळ संपली. गॅसचं मशीन. चूक. चूक. 2. टीव्ही. चुकलं. अजून. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय, उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. जावयाबद्दल सांगा. चांगले चांगले आहेत. सतत हसत असतात का हो? हो बरं, हे तुम्हाला माहिती होतं याचं काय चाललंय? नव्हतं माहिती. नाही, तुम्हाला काहीच कल्पना नव्हती? नव्हती. काकांकडे येत आहेत कशाला ते त्यांच्या? नाही नाही नाही. आता येतात ते येऊ द्या असं, हो. पण आमच्या माहितीच नव्हतं. पण आता कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटते. होय ना. जावई हसतोय बघा. हो की नाही? मुलीने कुठला स्वभावात बदल केला पाहिजे? चिडचिडपणा कमी केला पाहिजे. हा. ऐका हा, मी बोलली ना माझ्या आईनेच दिलं. नाही नाही, मी त्याच्याबद्दल फक्त चिडचिडपणा करते कमी एवढंच करा. लिहिलं. हो. आपण काय सुनेबद्दल म्हणणं आहे तुम्हाला? काही नाही, चांगली चांगली आहे. नंदाला वगैरे बहिणीप्रमाणे समजते, मला आईप्रमाणे. हो का? म्हणजे चांगली मुलगी घरात आली. हम्म. पण मुलगा तिकडे का जातोय तुम्हाला माहित नव्हतं? ते माहिती कसं असणार? घाटकोपरला सगळ्या दुनियाला माहिती असतं, पण घरच्या लोकांना माहिती माहित नसतं. नसतं. पण आता तुम्ही समाधानी आहात हम्म. की चांगली मुलगी घरात चांगली सून मुलगी म्हणून आहे. घरात आली. पाठीमागे द्या. बोला. दोघांचे स्वभाव चांगले बरे आहेत. होय. हा, हा. जावई एकदम चांगला आहे. चांगलं आहे. हसू सगळ्या गोष्टी हसून खेळू दे. हसून खेळ करणार काय विचार? हा. द्या. बोला. मी ननंतीजी हा, याची बहीण. बरोबर. ती मला वहिनी म्हणून म्हणजे बहिणीप्रमाणेच आहे. मी कधी तिला वहिनी पण मानलेलं नाही. तिलाही तुम्ही विचारू शकता. आणि आमच्या घरात ती आलेली एक लक्ष्मीच आहे. आणि ती आयुष्य माझं जेव्हा जेव्हा मला भाऊ असा मिळेल तेव्हा मला वहिनी पण हीच हवी आहे. अरे वा. येस. त्याच्यामुळे आय लव्ह यू आरती. किती छान. अजून कोण बोलणार आहे? हा माझा मावस भाव आहे. ही माझी मावशी आहे, भावजे आहे माझी. दोघांचे स्वभाव भरपूर आहेत, पण चिडला का ऐकत नाही. हो. हा, असा भाव आहे हा माझा. अरे बापरे, हो असं करू नका हो. जन्मजन्मी ही जोडी अशीच मिळावी आम्हाला. हो ना. हसून समाधान आहे आम्ही होय. लोक. सगळ्या कार्यक्रम मध्ये सहभागी होतात ही लोक. हो ना. आणि आम्हाला खूप बरं वाटतं. खूप आणि यांचे आभारी आहोत. मला तुम्हाला विचारायचंय, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? आई वडिलांची. आणि सासूबाईंना तसं कधी हेच केलेलं नाही. दुखवलेलं. नाही, कधीच नाही. त्यांनी स्वतःच सांगावं कधी. आई वडिलांची क्षमा हा. मागा. तुम्ही? मी सुद्धा आईला कधी दुखवलेलं नाहीच. सासूसांचीच मागतो, म्हणजे ते 5 वर्ष लपून भेटत होतो, त्यांना माहिती नव्हतं. नक्की नक्की. आणि आता काय कुठली गोष्ट करायची इच्छा आहे भविष्यात? काय करायचं? काहीच करायची इच्छा नाही, सर्व आहे हो. देवाच्या कृपेने सगळं आहे. देवाच्या कृपेने सगळं आहे आणि आहे त्यामध्ये आनंदाची कायम वाढच होत राहू, ही अगदी मनापासून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. थँक्यू. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.